भक्तिमार्ग प्रशस्त करुणी जन मनास सावरले, ईश कृपेने सद्भक्तांचे जीवन उद्धरले. त्याग समर्पण प्रेम करुणा सिद्ध मंत ठरले, श्री क्षेत्र शिर्डीचे संत श्रेष्ठ साईनाथ अवतरले. प्रापंचिक जरी रामचंद्र गुरु घडला चमत्कार, संत मंदिरी कलशारोहणाचा लाभला अधिकार. पूर्णवाद हे तत्व जयांनी जगास याद दिले, पूर्णाद्वैती तत्वज्ञान जगाने शिरोधारी केले. श्री साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृती अमृत महोत्सव विश्वगुरुत्वाच्या दिशेने वाटचाल करीत पुढे चाललेल्या आपल्या देशाला सनातन वैदिक धर्माची अत्यंत वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. या परंपरेतून निर्माण झालेली आपली संस्कृती जपण्यामध्ये व तिच्या विकासामध्ये ऋषीमुनींचा जसा हात आहे, तसाच आपल्या संत परंपरा व गुरु परंपरेचा फार मोठा वाटाही आहे. या परंपरेतील आधुनिक संतांमध्ये अग्रगण्य असलेल्या, साऱ्या विश्वातील भक्तांचे श्रद्धास्थान ठरलेल्या संतश्रेष्ठ श्री साईनाथ महाराजांना आपण सारेच वंदन करूया. धर्म, जाती, देश या सर्व सीमा ओलांडून श्रद्धा व सबुरी या 2 मंत्रांद्वारे सश्रद्ध समाजाला यशस्वी जीवनाचा सन्मार्ग ज्यांनी दाखवला ते परमपूजनीय साईबाबा. साईनाथ महाराज व ऐच्छिक जीवनलाभ आणि मरणभय निवृत्ती ही फलश्रुती देणारे आधुनिक तत्वज्ञान पूर्णवाद ज्यांनी प्रतिपादित केले असे जीवन सम्राट विद्वद्रत्न सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे परस्परांशी असलेले दृढ नाते ज्या एका प्रसंगाने जगासमोर आणले, तो प्रसंग म्हणजे 29 सप्टेंबर 1952 रोजी शिर्डी येथील श्री साईनाथांच्या समाधी मंदिराचे परमपूजनीय रामचंद्र महाराजांच्या शुभ हस्ते संपन्न झालेले सुवर्ण कलशारोहण. संत आणि गुरु यांच्यातील अभेद दर्शवणारा हा ऐतिहासिक प्रसंग धर्म व तत्वज्ञान क्षेत्रात सर्वार्थाने एका नवीन क्रांतीचा दीपस्तंभ आहे. श्रद्धेतून प्राप्त होणारी जीवनाची कला आणि सबुरीला लागणारे नैतिक आचरण यातूनच होणारी ऐच्छिक फलश्रुती हा या दोन्ही थोर विभूतींच्या तत्वज्ञानातील महत्वाचा दुवा. प्रापंचिक असून सुद्धा या ऐतिहासिक कलशारोहणाचा अधिकार परमपूजनीय पारनेरकर महाराजांना लाभावा व यातून मानवी जीवनाला नवीन कालसापेक्ष परिपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली लाभावी, हा विशेष शुभसंकेतच आहे. मागील वर्षात उद्घाटित झालेल्या कलशारोहण अमृत महोत्सव पर्वात प्रारंभ झालेल्या कार्यक्रम शृंखलेत परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या आशीर्वादाने यावर्षीही सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथील शताब्दी मंडपात एका वृद्ध सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात जीवनकला मंडळ छत्रपती संभाजीनगरचे कार्याध्यक्ष पूर्णाचार्य आनंद मुठाळ अध्यक्ष या नात्याने उपस्थित असतील. पूर्णवारी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी पूर्णाचार्य अरविंद पाटील यांचे या प्रसंगी मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाला पूर्णवाद परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित राहणार असून या अपूर्व संधीचा लाभ सर्व साईभक्त व गुरुभक्तांनी मोठ्या संख्येने येऊन घ्यावा असे आवाहन श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळ व श्री साईबाबा संस्थांतर्फे करण्यात आले आहे. पूर्णवाद भूषण आदरणीय गुणेशदादा पारनेरकर आणि प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनात हा संपूर्ण सोहळा संपन्न होणार आहे. भक्तिमार्ग प्रशस्त करुणी जन मनास सावरले, ईश कृपेने सद्भक्तांचे जीवन उद्धरले. त्याग समर्पण प्रेम करुणा सिद्ध मंत ठरले, श्री क्षेत्र शिर्डीचे संत श्रेष्ठ साईनाथ अवतरले. Guru Mantra I Media, the mantra beyond intelligence.